शिवरायांना या फुलांची उपमा दिली होती, कारण ठरला होता औरंगजेब आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक पदव्या दिल्या आहेत. यात क्षत्रिय व कुलावतंच असेल किंवा अजून काही पदव्या तुम्ही ऐकल्या असतील, पण तुम्ही कधी छत्रपती शिवाजी महाराजांना चाफा ही पदवी दिल्याचे ऐकले आहे का? त्यांच्या दरबारी असलेले राजकवी भूषण यांनी एक कविता लिहिली आहे. या कवितेत राजकवी भूषण यांनी शिवरायांचा चाफा असा उल्लेख केला आहे. राजकवी भूषण म्हणतात, खुरम कमल कमल धूज हे कदम फूल गौर हे गुलाब राना केतकी विराज हे पांडुरी पवार जुही सोबत हे चंदावत सरस बुंदेला सो चमेली साज बाज हे भूषण भणंत मुजकुंद बड गुजर हे बधेले बसंत सब कुसुम समाज हे. म्हणजेच कछुवा वंशी जयपूरचे राजा कमळासारखे आहेत, कदंब राजे कदंब फुलासारखे आहेत, गौर राजे गुलाबासारखे आहेत, उदयपूरचे राणा केतकीच्या फुलासारखे आहेत, पवाप वांशिक क्षत्रिय हे पांढर म्हणजेच कुंद फुलासारखे आहेत, कंधावत राजपूत हे जुई आहेत, तर बुंदेले हे फुललेले चमेली आहेत, गुजर वांशिक क्षत्रिय मुचकुंद फुलासारखे आहेत. यावरून देशातील सर्व राजे एक फुलांचा ताटवा आहे, तर औरंगजेब रूपी एक भुंगा आहे. हा या सर्व फुलांभोवती फिरत आहे, हा त्यांचा रस शोषत आहे. पण एक ठिकाण असं आहे तिथे हा भुंगा अजिबात बसत नाही. यावर कवी म्हणतात, लेई रस येते न बैठी न शकत अल्हे अली नवरंगजेब चंपो शिवराज हे. म्हणजेच औरंगजेब हा भुंगा असला तरी छत्रपती शिवाजी महाराज हे चाफा आहेत, त्यावर कधीच कोणताच भुंगा बसत नाही. धन्यवाद.